स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कथेमध्ये. मालती निवासवर सकाळचा सूर्य उगवतो. मध्यमवर्गीय वसाहतीत असलेले ते एक भव्य पण थोडे जुने घर आहे. ताज्या चहाचा आणि गरम पराठ्यांचा सुगंध हवेत दरवळत आहे. पण आज त्या सुगंधासोबत एक अनामिक तणावही हवेत पसरलेला आहे. व्हरांड्याजवळच्या तिच्या आवडत्या लाकडी खुर्चीत बसलेली आहे मालती देवी, आजी, शर्मा कुटुंबाची कर्तबगार प्रमुख. तिचे सुरकुतलेले हात थोडे थरथरत असले तरी तिचे मन अजूनही पूर्वीसारखेच तीक्ष्ण आहे. अनेक वर्षांपासून तिने या घरावर राज्य केले आहे. परंपरा कधीही मोडू नयेत याची ती नेहमी काळजी घेत आली आहे. तिचा मोठा मुलगा राघव शर्मा हॉलमध्ये येतो, डोळे चोळत, थकलेला. त्याने आयुष्यभर या कुटुंबासाठी त्याग केला आहे. स्वप्ने सोडली, ओव्हरटाईम केला, लहान भावंडांना कधीच काही कमी पडू दिले नाही. त्याची पत्नी सुमती शर्मा स्वयंपाकघरात चपळाईने काम करत आहे. ती फक्त या घराची सून नाही, तर या कुटुंबाचा शांत आधार आहे. राघव कमावतो आणि सुमती साठवते. घरातील प्रत्येक रुपयाचा हिशोब तिच्याकडे असतो. ती राघवच्या हातात चहाचा कप देत हलक्या आवाजात म्हणते, तुम्ही खूप काळजी करता. हे घर फक्त तुमचीच जबाबदारी नाही. राघव काही बोलणार इतक्यात सकाळचा वाद सुरू होतो. धाकटा मुलगा विक्रम रागाने आपली प्लेट टेबलावर आपटतो. हा अन्याय आहे आजी. तुम्ही नेहमी राघव भैयांचंच ऐकता. सगळे निर्णय तोच का घेतो? राघव दीर्घ श्वास घेतो आणि चहाचा कप खाली ठेवतो. तुझा आवाज सांभाळ विक्रम. या कुटुंबासाठी मी खूप काही केलं आहे. आजी हलकसं स्मित करते. तिच्या समोर उभा राहिलेला हा विचारांचा संघर्ष तिला आवडत होता. संयुक्त कुटुंब व्यवस्था हे तिचं साम्राज्य होतं आणि आधुनिक विचारांनी ते नष्ट होऊ द्यायचं तिला मुळीच नव्हतं. ती सावकाश चहाचा घोट घेते आणि म्हणते, अरे वा, आता तूही निर्णय घ्यायचाच म्हणतोस का विक्रम? तुझ्या मोठ्या भावाने या कुटुंबासाठी आयुष्य अर्पण केलं. तू काय केलं आहेस? विक्रम दात घट्ट आवडतो. मी असं म्हणत नाही की भैयाने काही केलं नाही, पण माझीही काही स्वप्न आहेत आजी. मी आणि अंजली आमचं स्वतःचं आयुष्य सुरू करू इच्छितो. आम्हाला वेगळं राहायचं आहे. क्षणभर शांतता पसरते. त्या शब्दांचं ओझं हवेत लटकत राहतं. सुमती चहा ढवळणं थांबवते. घरातील लहान सदस्य घाबरून एकमेकांकडे पाहू लागतात. आजी हळूच कप टेबलावर ठेवते. ठाक, मग निघून जा. संपूर्ण घर थिजून जातं. विक्रम आपल्या पत्नी अंजलीकडे पाहतो. ती त्याचा हात घट्ट पकडून उभी असते. आजी, आम्ही तुमचे शत्रू नाही. आम्हाला फक्त आमच्या पद्धतीने जगायचं आहे. आजी उठते. तिचा आवाज थंड होतो. हे घर फक्त विटा आणि भिंतींचं नाही. हे परंपरांवर उभं आहे. ज्यांना त्या परंपरांचा आदर नाही त्यांना इथे राहण्याचा हक्क नाही. राघव शांतपणे सगळं पाहत असतो. त्याला हा वाद थांबवायचा आहे, पण पहिल्यांदाच त्याच्या लक्षात येतं की त्याची पत्नी सुमती आजीकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत आहे. सुमती, जी नेहमी संयुक्त कुटुंबाची बाजू घेत असे, आज विचार करत आहे. बाहेर शहर जागं होत आहे. आत मालती निवासमध्ये मात्र वादळ तयार होत आहे. लढाई तर आता फक्त सुरू झाली आहे. मालती निवासमधली सकाळची गडबड आता शांत झाली होती, पण हवेतला तणाव अजूनही कमी झाला नव्हता. विक्रमने घर सोडण्याची केलेली घोषणा संपूर्ण कुटुंबाला हादरवून गेली होती. नाश्ता अर्धवटच राहिला होता. सगळ्यांच्या नजरा आजी आणि राघवकडे होत्या, पुढे काय होणार याची वाट पाहत. त्यांच्या बेडरूममध्ये राघव पलंगाच्या काठावर बसला होता. त्याच्या बोटांनी एकमेकांना घट्ट पकडलं होतं. तो खोल विचारात होता. सुमती कपाटाजवळ उभी राहून कपडे घडी घालत होती, पण तिचं मन तिथे नव्हतं. काहीतरी बोल ना सुमती, राघव शेवटी म्हणाला. सुमतीने दीर्घ श्वास घेतला. बोलण्यासारखं काय आहे? तुम्ही आणि आजी सगळ्यांनी एकाच छताखाली राहावं, एकाच नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा करता. पण काळ बदलला आहे राघव. राघव आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. तुला वाटतं विक्रम बरोबर आहे? सुमती त्याच्याकडे वळते. मला वाटतं त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचा हक्क आहे. तुला तो पर्याय मिळाला नव्हता, पण त्यालाही तसंच जगायला भाग पाडायचं का? राघव डोकं हलवतो. मी कुटुंबासाठी जे योग्य होतं तेच केलं. सुमती त्याच्याकडे काही क्षण शांतपणे पाहते. बरोबर, आणि कदाचित विक्रमही त्याच्या कुटुंबासाठी योग्य तेच करत असेल. दरम्यान हॉलमध्ये आजी आपल्या खुर्चीत बसून चहा पीत होती. तिचं मन वेगाने विचार करत होतं. ती मनातच म्हणाली,
असं सुरुवात होते. एक मुलगा घर सोडतो, मग दुसरा, आणि बघता बघता संयुक्त कुटुंब तुटून जातं. आजीची नजर विक्रमची पत्नी अंजलीकडे गेली. ती स्वयंपाकघराच्या जवळ उभी राहून विक्रमशी हळू आवाजात बोलत होती. आजीला तिच्यावर कधीच पूर्ण विश्वास नव्हता. आजीचा आवाज अचानक तीक्ष्ण झाला. हे सगळं तूच प्रोत्साहन देतेस ना? अंजली थोडी दचकली. ती आदराने आजीकडे वळली आणि म्हणाली, आजी, मला फक्त विक्रमसाठी जे चांगलं आहे तेच हवं आहे, जसं तुम्हाला राघव भैयासाठी हवं होतं. आजीने थंडपणे हसत उत्तर दिलं. तुला वाटतं कुटुंब सोडून जाणं म्हणजे चांगलं आहे? विक्रम पुढे म्हणाला. आजी, कृपया अंजलीला दोष देऊ नका. हा निर्णय माझा आहे. आजीच्या चेहऱ्यावरचा भाव अजिबात बदलला नाही. तेवढ्यात राघव तिथे आला आणि आजी त्याच्याकडे वळली. राघव, जर तुझा भाऊ हे घर सोडून गेला तर तू अजूनही त्याला कुटुंबाचा भाग मानशील का? राघवला सगळ्यांच्या नजरा स्वतःवर खिळलेल्या जाणवल्या. त्याचं मन वेदनेने भरून आलं. विक्रम फक्त त्याचा धाकटा भाऊ नव्हता. त्याने त्याला मुलासारखं वाढवलं होतं. पण आज तोच भाऊ जणू दुसऱ्या बाजूला उभा होता. सुमती शांतपणे आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. त्याच्या मनात चाललेला संघर्ष तिला स्पष्ट दिसत होता. तिने साडीचा काठ घट्ट पकडला. विक्रमने खोल श्वास घेतला. आजी, आम्ही एका महिन्यात इथून निघून जाऊ. आम्ही एखादं छोटंसं घर भाड्याने घेऊ. आजीने आपला चहाचा कप खाली ठेवला. मग एक गोष्ट स्पष्ट ऐकून घे विक्रम. जर तू या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर आयुष्य कठीण झाल्यावर परत येण्याची अपेक्षा ठेवू नकोस. तुला स्वातंत्र्य हवं आहे, ठीक आहे, पण जेव्हा तुला समजेल की जग खूप कठोर आहे तेव्हा परत येऊन दार ठोठावू नकोस. विक्रमने मुठी आवळल्या. मी येणार नाही. अंजलीने शांतपणे त्याच्या हातावर हात ठेवला, त्याला शांत राहण्याचा इशारा देत. राघवच्या मनात वादळ उसळत होतं. तो खरंच आपल्या भावाला जाऊ देऊ शकतो का? सुमती त्याच्या जवळ आली आणि इतक्या हळू आवाजात म्हणाली की फक्त राघवलाच ऐकू गेलं. कधी कधी प्रेम म्हणजे सोडून देणं असतं राघव. राघवने डोळे मिटले. त्याने आयुष्यभर सगळं एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण कदाचित प्रत्येक नातं कायमचं बांधून ठेवण्यासाठी नसतं. लढाईची रेषा आखली गेली होती. पण ही फक्त एका मोठ्या युद्धाची सुरुवात तर नव्हती ना. मालती निवासचा कॉरिडॉर भयान शांत झाला होता. जणू त्या घराच्या भिंतीही श्वास रोखून उभ्या होत्या. विक्रमच्या घर सोडण्याच्या निर्णयाने घरात एक न बोललेलं युद्ध सुरू झालं होतं. संभाषण छोटी झाली होती, जेवण शांत झाली होती आणि हवेत न बोललेल्या भावना भरून राहिल्या होत्या. पण जर एक व्यक्ती अशी होती जिच्यावर या सगळ्याचा काहीच परिणाम झाला नव्हता, ती म्हणजे आजी. व्हरांड्याजवळच्या तिच्या लाकडी खुर्चीत बसून ती रोजचा सकाळचा विधी करत होती. चहाचा घोट घेत, घराकडे बारकाईने लक्ष ठेवत. जणू ती खात्री करत होती की तिचं साम्राज्य कोसळणार नाही. पण आज तिच्या डोळ्यात वेगळीच धार होती, अधिक तीक्ष्ण, अधिक विचारपूर्वक. ती आवाज देत म्हणाली, सुमती, माझी औषधं आण. सुमतीजी शांतपणे टेबल लावत होती. ती पटकन आली आणि छोटा स्टीलचा डबा आजीसमोर ठेवला. आजीने वर पाहिलं नाही. ती शांतपणे म्हणाली, अलीकडे तू थोडी वेगळी वाटतेस. सुमती क्षणभर थिजली, पण लगेच तिने जबरदस्तीने हसू चेहऱ्यावर आणलं. कसं काय आजी? आजीने शेवटी तिच्या डोळ्यात पाहिलं. पूर्वीसारखी आज्ञाधारक राहिली नाहीस. आता जास्त मतं मांडायला लागली आहेस. सुमतीने स्टीलचा डबा हातात घट्ट पकडला. मला फक्त एवढंच वाटतं, प्रत्येकाला स्वतःचे निर्णय घेण्याची संधी मिळायला हवी. आजी हलकेच हसली. आणि तरीसुद्धा तू कधी स्वतःचा निर्णय घेतलाच नाहीस. सुमतीने नजर दुसरीकडे वळवली. तिच्याकडे त्याला उत्तर नव्हतं. दरम्यान विक्रम आणि अंजलीच्या खोलीत पलंगावर एक सुटकेस उघडी पडली होती. अंजली कपडे घडी करत होती, तर विक्रम खोलीत इकडून तिकडे फिरत होता. हे सगळं योग्य वाटत नाही, विक्रम पुटपुटला. असं निघून जाणं, सगळं काही न सुटताच. अंजलीने दीर्घ श्वास घेतला. विक्रम, आपण त्यांना वेळ दिला, पण ते स्वीकारायलाच तयार नाहीत. आपण इथेच राहिलो तर गोष्टी अजूनच बिघडतील. विक्रम बसला आणि चेहऱ्यावर हात फिरवला. त्या दिवसापासून भैयाने माझ्याशी नीट बोललंच नाही. अंजलीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तू नेहमी त्याच्या सावलीत जगलास विक्रम. कदाचित हीच वेळ आहे त्या सावलीतून बाहेर पडण्याची. विक्रमने सुस्कारा सोडला.
मला त्याच्या सावलीतून बाहेर पडायचंच नव्हतं. मला फक्त त्याच्या बाजूला उभं राहायचं होतं. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे असतानाही टेबल रिकामा रिकामा वाटत होता. ताटांची हलकी खणखण ऐकू येत होती, पण कोणीच बोलत नव्हतं. जेवण अर्ध्यावर असताना आजीने घसा खाकरला. जर विक्रम घर सोडून जात असेल तर ते योग्य पद्धतीने व्हायला हवं, ती म्हणाली. सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. आजी पुढे म्हणाली, उद्या सकाळी आपण त्याच्या नव्या सुरुवातीसाठी एक छोटी पूजा करू. राघवने भुवया उंचावल्या. तुम्ही याला पाठिंबा देत आहात? आजी हलकसं असले, पण तिचे डोळे अजूनही गूढ होते. मी फक्त एवढं पाहते की आपल्या कुटुंबाच्या परंपरा पाळल्या जात आहेत. सुमतीने राघवकडे नजर टाकली. काहीतरी विचित्र होतं. विक्रम थोडा संकोचला. आजी, म्हणजे तुम्ही माझा निर्णय स्वीकारलात? आजीने सावकाश पाण्याचा घोट घेतला. तू निर्णय घेतलास हे मी स्वीकारते. विक्रमला आतून काहीतरी विचित्र जाणवलं, पण तो शांत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे प्रार्थनागृहात जमले. घरातलं ते छोटंसं पण सुंदर सजलेलं देवघर होतं. पुजारी मंत्र म्हणत होते आणि विक्रम व अंजली पवित्र अग्नीसमोर बसले होते. संपूर्ण कुटुंब त्यांच्या मागे उभं राहून पाहत होतं. सगळं अगदी सामान्य वाटत होतं. पण अचानक आजी उठली आणि विक्रमकडे चालत गेली. तिच्या हातात एक छोटंसं पिवळं पाकिट होतं. तू जाण्याआधी ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, हे तुझ्यासाठी आहे. विक्रम थोडा थांबला आणि ते पाकिट घेतलं. त्याने ते उघडलं आणि त्याचा चेहरा पटकन फिक्का पडला. आत एक कायदेशीर कागद होता, एक करार. अंजलीने त्याच्या खांद्यावरून पाहिलं आणि तीही थक्क झाली. हे काय आहे? आजी हसली. जर तू हे घर सोडून गेलास तर इथलं सगळं मागे सोडून जाशील. या घराच्या मालमत्तेवर तुझा कोणताही हक्क राहणार नाही, कुटुंबाच्या संपत्तीवरही नाही. हा तुला कुटुंबातून कायदेशीरपणे वेगळं करण्याचा करार आहे. हवेचं वातावरण क्षणात थंड झालं. विक्रमने मुठी आवळल्या. आजी, तुम्हाला असं करण्याची गरज नाही. आजीच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला नाही. तुला स्वातंत्र्य हवं आहे ना? मग ते पूर्णपणे घे. कोणतेही नाते नाही, कोणतीही अपेक्षा नाही, कोणताही आधार नाही. जर तुला तुझ्या मार्गावर इतका विश्वास असेल तर ते सिद्ध कर. राघव शेवटी पुढे आला. तो अविश्वासाने आजीकडे पाहत होता. आजी, हे खूप जास्त होतंय. आजी शांत आवाजात म्हणाली. राघव, तुलाच हे सर्वात जास्त समजायला हवं. तो दोन्ही गोष्टी एकाच वेळी ठेवू शकत नाही. तो कुटुंबाचा भाग आहे किंवा नाही. खोलीत जड शांतता पसरली. विक्रमने आजूबाजूला पाहिलं. त्याच्या भावाकडे, त्याच्या आईकडे आणि त्या घराकडे जिथे तो लहानाचा मोठा झाला होता. कागद हातात धरताना त्याचे हात थरथरत होते. देवघर पूर्ण शांत झालं. दिव्याची छोटी ज्योत हलत होती आणि भिंतीवर अस्वस्थ सावल्या पडत होत्या. विक्रमच्या छातीत हृदय जोराने धडधडत होतं आणि त्याचे हात त्या कागदावर थरथरत होते. त्याने मोठ्या भावाकडे पाहिलं. राघवचा जबडा आवडला होता. नेहमी शांत दिसणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर आतल्या संघर्षाचे स्पष्ट चिन्ह दिसत होते. हे इतकं टोकाचं कसं झालं? अंजलीने पहिली प्रतिक्रिया दिली. हा अन्याय आहे आजी. फक्त विक्रम वेगळं राहायचं म्हणतो म्हणून तुम्ही त्याच्याशी सगळे संबंध तोडत आहात. आजीचा चेहरा अजिबात बदलला नाही. ती शांतपणे म्हणाली, त्याने त्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याने त्यावर पूर्णपणे ठाम राहायला हवं. विक्रमच्या मनात राग उसळू लागला. आजी, मी कधीच असं म्हटलं नाही की मला कुटुंबाशी नातं तोडायचं आहे. मला फक्त अंजलीसोबत वेगळं राहायचं आहे. मग तुम्ही असं का दाखवत आहात की मी तुमचा विश्वासघात करतोय? आजीने उत्तर देण्याआधी सावकाश पाण्याचा घोट घेतला. घर म्हणजे फक्त भिंती नसतात विक्रम. घर म्हणजे त्या भिंतींमध्ये राहणारी माणसं असतात. आणि जेव्हा एखादा मुलगा त्या घरातून दूर जाण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो सगळ्यांपासूनच दूर जातो. राघव शेवटी पुढे आला. त्याचा आवाज शांत होता, पण त्यामागे वेदना स्पष्ट जाणवत होत्या. आजी, हे खरंच आवश्यक आहे का? आजीने राघवकडे पाहिलं. क्षणभर तिचे डोळे थोडे मऊ झाले. राघव, तुला माहीत आहे ना, कुटुंब तुटायला लागलं की काय होतं? आज विक्रम आहे, उद्या कदाचित दुसराही कोणी असेल. आपण इतक्या वर्षात जे उभं केलं आहे ते जपण्यासाठी हा एकच मार्ग आहे. विक्रम हलकासा उपहासाने हसला आणि डोकं हलवलं. काय जपणार आहात तुम्ही? एक असं घर जिथे मला माझी निष्ठा सिद्ध करावी लागते? इतक्या वेळ शांत असलेली सुमती अचानक बोलली. तिचा आवाज ठाम होता.
विक्रम बरोबर बोलतोय. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. सुमती एक पाऊल पुढे आली आणि थेट आजीकडे पाहत म्हणाली, आपण प्रेमाबद्दल बोलतो, कुटुंबाच्या नात्यांबद्दल बोलतो, पण त्याच वेळी त्याला आपल्या कुटुंबाशी जोडून राहण्यासाठी एका कागदावर सही करायला सांगतोय. हे कसल्या प्रकारचं प्रेम आहे? आजीचे डोळे थोडे निमुळते झाले. सुमती, तुला हे समजत नाही. मला सगळं नीट समजतं. सुमतीने तिचं वाक्य तोडलं. तिचा आवाज मोठा नव्हता, पण त्यात ताकद होती. मी या घरात इतकी वर्ष राहिली आहे की मला समजतं. इथे परंपरेच्या नावाखाली भीती लपवली जात आहे. हे कुटुंबाबाबत नाही, हे नियंत्रणाबद्दल आहे. पहिल्यांदाच आजी काही क्षण निरुत्तर झाली. राघवने आपल्या पत्नीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. ही ती शांत, मितभाषी सुमिती नव्हती जिला तो इतकी वर्ष ओळखत होता. विक्रमने खोल श्वास सोडला. जणू सुमतीच्या शब्दांनी त्याच्या मनावरील ओझं हलकं झालं. मी या कागदावर सही करणार नाही आजी, तो ठाम आवाजात म्हणाला. कारण माझं कुटुंब आहे हे सांगण्यासाठी मला कोणत्याही कागदाची गरज नाही. आजीने आपली शाल घट्ट पकडली. म्हणजे सही न करता तू निघून जाणार? विक्रमने मान हलवली. हो. क्षणभर असं वाटलं जणू वेळच थांबली आहे. आणि मग आजीने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. मग जा. तिचा आवाज थंड होता. राघव पुढे आला. आजी, कृपया. आजीने हात वर करून त्याला थांबवलं. त्याने त्याचा निर्णय घेतला आहे. विक्रमने शेवटच्यांदा राघवकडे पाहिलं, मग सुमतीकडे आणि त्या घराकडे जिथे तो आयुष्यभर वाढला होता. त्याने खोल श्वास घेतला आणि दाराबाहेर चालत गेला. अंजली त्याच्या मागे गेली, त्याचा हात घट्ट पकडून. मालती निवासचे दरवाजे त्यांच्या मागे बंद झाले. कुटुंबाचा एक भाग आज तुटून वेगळा झाला होता. मालती निवासचे दरवाजे बंद झाले होते, पण त्यांचा प्रतिध्वनी अजूनही घरात घुमत होता. जेवणाच्या टेबलावर कोणीच बोलत नव्हतं. राघव स्थिर बसला होता, समोर ठेवलेल्या न स्पर्श केलेल्या ताटाकडे पाहत. सुमती अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या कपाळावर चिंता स्पष्ट दिसत होती. आजी शांतपणे चहा पीत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. शेवटी तिने शांतता तोडली. तो परत येईल. सुमतीने वर पाहिलं. आणि जर तो परत आला नाही तर? आजीने कप घट्ट पकडला. मग तो कधीच या कुटुंबाचा भाग नव्हता. पुन्हा एक जड शांतता पसरली. राघवने टेबलाखाली मुठी आवळल्या. कुटुंब खरंच इतक्या सहज पुसून टाकता येतं का? दरम्यान विक्रम आणि अंजलीची नवी सुरुवात विक्रमने त्यांच्या छोट्याशा भाड्याच्या अपार्टमेंटचं दार उघडलं. ते त्यांनी मागे सोडलेल्या मोठ्या घरापेक्षा खूप वेगळं होतं. भिंतींच्या रंगाचे काही भाग उखडले होते आणि स्वयंपाकघर इतकं लहान होतं की 2 माणसं उभी राहिली तरी जागा कमी पडेल. अंजलीने बॅगा खाली ठेवल्या आणि जबरदस्तीने हसत म्हणाली, हे मालती निवास नाही, पण हे आपलं आहे. विक्रमने सुस्कारा सोडला आणि मान हलवली. हो, आपलं आहे. पण मनाच्या आत खोलवर त्याला एक पोकळी जाणवत होती. पहिल्यांदाच तो फक्त एका घराबाहेर पडला नव्हता. तो एका अनोळखी भविष्याकडे पाऊल टाकत होता. मालती निवासमध्ये राघवचा अंतर्गत संघर्ष. त्या रात्री उशिरा राघव बाल्कनीत एकटाच उभा होता. समोर चमकणाऱ्या शहराच्या दिव्यांकडे तो शांतपणे पाहत होता. सुमती त्याच्याजवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. तुम्ही त्याचाच विचार करत आहात ना? राघवने जड श्वास घेतला. मी कसा नाही करणार? मी नेहमी त्याचं संरक्षण करणार होतो आणि आज मी त्याला निघून जाऊ दिलं. सुमतीचा आवाज मृदू पण ठाम होता. कदाचित तुम्ही त्याला जाऊ दिलं नाही. कदाचित तुम्ही त्याला मोठं होऊ दिलं. राघवने डोकं हलवलं. पण त्याची किंमत योग्य होती का? आजीची प्रतिक्रिया पाहिली ना तू? तिने क्षणभरही विचार केला नाही. एखादी आजी आपल्या नातवाला इतक्या सहजपणे कसं तोडू शकते? सुमती काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, कारण ती घाबरली आहे. तिचं नियंत्रण निसटत आहे राघव. आणि जेव्हा आजीसारख्या लोकांचं नियंत्रण निसटतं तेव्हा ते अजून जोरात लढायला लागतात. राघवने भुवया उंचावल्या. तुला वाटतं ती काहीतरी योजना आखतेय? सुमतीने मान हलवली. मला वाटत नाही की हे इथेच संपलं आहे. पुढच्या सकाळी आजीची चाल. आजी हॉलमध्ये बसली होती आणि एका मोठ्या वहीची पानं उलटवत होती. तिच्यासमोर नीटकेटका कपडे घातलेला एक माणूस बसला होता. तिचा वकील. आजीने वर पाहत शांतपणे म्हटलं, मला मालती निवासच्या मालमत्तेचे कागद अपडेट करायचे आहेत. वकीलने मान हलवली.
तुम्ही मालकी हस्तांतरित करत आहात का? आजी कसं असली? नाही. मला फक्त हे सुनिश्चित करायचं आहे की या घरावर हक्क फक्त त्यांनाच मिळेल जे कुटुंबाशी निष्ठावंत राहतील. वकील थोडा थांबला. म्हणजे तुम्ही विक्रमचं नाव काढून टाकणार आहात? आजीचा आवाज बर्फासारखा थंड झाला. तो आपल्याला सोडून गेला. त्याने हे घर सोडलं. त्याला काहीच मिळणार नाही. पण आजीला माहीत नव्हतं. दाराजवळ राघव उभा होता आणि तो सगळं ऐकत होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याचा धाकटा भाऊ, ज्याला त्याने स्वतःच्या मुलासारखं वाढवलं होतं, त्याला कुटुंबाच्या वारशातून पूर्णपणे पुसून टाकलं जात होतं आणि तो हे होऊ देऊ शकत नव्हता. मालती निवासच्या भिंतींमध्ये अनेक वर्षांच्या आठवणी होत्या. पण आज त्या भिंतींमध्ये एक नवं वादळ तयार होत होतं. राघव दारात थिजल्यासारखा उभा होता. त्याने आत्ताच जे ऐकलं होतं त्यामुळे त्याचं मन पूर्णपणे हादरलं होतं. आजी विक्रमचं नाव कुटुंबाच्या मालमत्तेतून काढून टाकत होती. त्याचा धाकटा भाऊ ज्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याने आयुष्यभर घेतली होती, आज जणू कधी अस्तित्वातच नव्हता असं करून टाकलं जात होतं. राघवने नेहमी आजीचे निर्णय मान्य केले होते. तिच्या शहाणपणाचा आदर केला होता. पण हे परंपरेच्या पलीकडचं होतं. ही शिक्षा होती. त्याने खोल श्वास घेतला आणि खोलीत आत पाऊल टाकलं. आजी, तुम्ही असं करू शकत नाही. आजीने वहीतून नजरही वर केली नाही. काय करू शकत नाही बाळा? राघवच्या मुठी आवडल्या. तुम्ही विक्रमचं नाव मालमत्तेच्या कागदातून काढून टाकत आहात. त्याला या घरावर, त्याच्या घरावर कोणताही हक्क राहणार नाही असं करत आहात. आजीने शेवटी त्याच्याकडे पाहिलं. तिचे तीक्ष्ण डोळे काहीच उघड करत नव्हते. त्याने स्वतःच्या इच्छेने हे घर सोडलं राघव, आणि आता हे घर त्याच्याशिवाय पुढे जाईल. राघवने डोकं हलवलं. तो वेगळं राहायला गेला असेल, पण याचा अर्थ तो कुटुंबाचा भाग नाही असा होत नाही. आजीचा आवाज शांत होता, पण तिचं प्रत्येक वाक्य जणू हृदयावर घाव घालत होतं. जो मुलगा आपल्या कुटुंबाला सोडून जातो तो पुन्हा मुलगा राहत नाही. राघवचा आवाज कापला. त्याने आपल्याला सोडलं नाही आजी. त्याला फक्त वेगळं राहायचं होतं. त्याला परक्यासारखं वागवणं तुम्ही सुरू केलं आहे. पहिल्यांदाच आजीच्या चेहऱ्यावर भावना उमटल्या, निराशेची. आणि तू? आता तू त्याची बाजू घेणार आहेस का, माझ्या विरुद्ध? राघवने कसाबसा घोट गिळला. मी फक्त योग्य गोष्टीची बाजू घेतोय. आजीने खोल श्वास घेतला आणि पेन खाली ठेवला. मग पाहूया तुझं योग्य तुला किती दूर घेऊन जातं. आता लढाईची रेषा स्पष्ट झाली होती. एका छोट्याशा एक बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये विक्रम छोट्या लाकडी टेबलाजवळ बसला होता. समोर बिलांचा ढीग पडला होता. वीज, पाणी, भाडं, सगळा खर्च त्याने अपेक्षा केली होती त्यापेक्षा जास्त वेगाने वाढत होता. त्याच्या शेजारी बसलेली अंजली त्याच्यासमोर हळूच चहाचा कप ठेवते. आपण निभावून नेऊ, ती हलक्या आवाजात म्हणाली. विक्रमने सुस्कारा सोडला. मला वाटलं होतं मी पुरेसे पैसे साठवले आहेत, पण मी छोट्या छोट्या गोष्टींचा विचारच केला नव्हता. डिपॉझिट, घर सेट करण्याचा खर्च. अंजली हसली आणि त्याच्या हातावर हात ठेवला. आपण हे आरामासाठी निवडलं नव्हतं विक्रम. आपण हे स्वातंत्र्यासाठी निवडलं आहे, आणि आपण दोघं मिळून सगळं सांभाळू. विक्रम तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना आली. अंजलीने मालती निवाससारखं ऐश्वर्यपूर्ण जीवन सोडलं होतं फक्त त्याला साथ देण्यासाठी. त्याने खरंच योग्य निर्णय घेतला होता का? तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो राघवचा मेसेज होता. आपल्याला बोलायचं आहे आत्ताच. विक्रम आणि राघव त्यांच्या जुन्या परिसरातील एका छोट्या चहाच्या टपरीवर भेटले. दोघांच्या मध्ये न बोललेल्या शब्दांचं ओझं होतं. राघवने वेळ न घालवता सांगितलं, आजी तुला कुटुंबाच्या मालमत्तेतून कायदेशीररित्या काढून टाकत आहे. विक्रम थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागला. म्हणजे ती मला पूर्णपणे दूर करत आहे? राघवने मान हलवली. ती खात्री करत आहे की तू कधीच परत येऊ शकणार नाहीस, फक्त भावनिकदृष्ट्या नाही तर आर्थिकदृष्ट्याही. विक्रम कटू हसला. हे मला आधीच समजायला हवं होतं. राघवने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विक्रम, हट्टीपणा करू नकोस. किमान तिच्याशी बोलून तरी घे ती हे पूर्ण करण्याआधी. विक्रम मागे सरकला. तिच्याशी बोलू? जिने एका दिवसात मला तिच्या आयुष्यातून पुसून टाकलं? नाही भैया, जर तिने मला तोडून टाकायचं ठरवलं असेल तर तसंच होऊ दे. राघवचा आवाज आतुर झाला. विक्रम, माझं ऐक. ती फक्त तुला शिक्षा देत नाही, ती आपल्याला सगळ्यांना तपासत आहे. जर मी तुझ्यासाठी उभा राहिलो तर कदाचित माझीही जागा जाईल. विक्रमच्या डोळ्यात मृदुता आली.
मग माझ्यासाठी लढू नकोस भैया. जिथे आहेस तिथेच राहा. जे उरलं आहे ते जप. राघवने डोकं हलवलं. तुला समजत नाही. जर मी शांत राहिलो तर मी या सगळ्याचा भाग बनेन आणि ते मी होऊ देऊ शकत नाही. काही क्षण दोघेही शांत राहिले. शेवटी विक्रमने खोल श्वास घेतला आणि राघवच्या खांद्यावर हात ठेवला. मग तू जे योग्य समजतोस ते कर आणि मीही तेच करेन. विक्रम निघून जात असताना राघवच्या छातीत वेदना उसळली. ते दोघं भाऊ होते. नेहमी एकाच बाजूला उभे राहिले होते. पण आज पहिल्यांदाच ते अशा युद्धाच्या विरुद्ध टोकावर उभे होते जे त्यांना दोघांनाही नको होतं. आजी आपल्या खोलीत बसली होती आणि वकील कागदांवर शिक्के मारत होता. शाई सुकताच विक्रमचं नाव अधिकृतपणे संपूर्ण कुटुंबाच्या मालमत्तेतून काढून टाकलं गेलं. आजी खुर्चीत टेकली. ती समाधानी दिसत होती. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा आपल्या नवीन कथेचा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.